कुटुंबासह आलेला आहात आणि आजचा दिवस महत्त्वाचा होता. 1.5 महिन्यानंतर आज सर्वजण मतदान करायला आलेले आहेत. काय एकंदरीत निश्चितपणे यावेळेला मतदान उत्साहानं होईल असं वाटतं. आणि ज्या पद्धतीनं सकाळीच एवढी मोठी गर्दी आज आहे ती पाहता मतदानाचा उच्चांक होईल आणि विजयाचा सुद्धा उच्चांक होईल. विजयाची हॅट्रिक तुमची की मोदीजींची? माझी, शिवसेनेची, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची. महाविकास आघाडीला किती जागा मिळतील राज्यात? महाविकास आघाडीची तर आहेच आहे, पण ज्या पक्षाचा मी आहे त्याच पक्षाचं नाव घेतलं मी महाविकास आघाडीचा. आणि हा महाविकास आघाडीचा विजय फार अचंबित करणार. उन्हाची तीव्रता खूप आहे आणि अशा वेळी मतदानाची टक्केवारी वाढवणं हे एक आव्हान असणार आहे. तर तुम्ही उमेदवार म्हणून कशा पद्धतीचं आव्हान? मला असं वाटतं की माझं कळकळीचं आव्हान आहे. थोडासा त्रास सहन करावा लागेल, पण तरी सुद्धा व्यवस्था केली. कारण बाहेर जर आली रांग तर हा मंडप उभा केलाय, पंख्यांची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे. सर्वांनी जे तुमच्या मनामध्ये धगधगत आहे ती धगधगत आहे ते त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे. आणि ती जो काय म्हणूया आपण आदर किंवा चीड दोन्ही गोष्टी त्यांच्या मनामध्ये भरलेल्या आहेत अक्षरशः. त्या आदरणीय उद्धवजींबद्दल आहेत, त्या संबंध ह्या ज्या पद्धतीने सरकार चालतं त्याबद्दलचं आहे. आणि म्हणून ते मतदान मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. व्यक्तिगत नुसतं बोलून जमणार नाही, सर्वांनी मतदान करा ही माझी कळकळीची विनंती आहे. सर, दिवसांचा प्रचार झालेला आहे. जे चिन्ह आहे तुमचं त्या चिन्हामध्ये काय चिन्हामध्ये फरक दिसून येईल? कारण का अजून दोन्ही शिवसैनिक एकमेकांसमोर काय करा, लोकांना कळतं बरं का धगधगतंय कुठं आणि आडवं पडलंय कुठे. विरोधक म्हणतात धनुष्यबाण आमच्याकडेच आहे आणि आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला, जनतेचाही आशीर्वाद. किती वेळा उजळणार तुम्ही? कॉन्ट्रॅक्ट घेतले नाही ना. मशाल धगधगते. आता मी तुम्हाला सांगतो, बघाच मी नाव नव्हतं घेतलं, आता तो प्रश्न विचारला सगळ्यांच्या. आणि माझा नंबर 1 आहे, क्रमांक 1 आहे, मशाल 1 आहे. पहिलं बटन दाबलं की आपला विजय होणार. थँक्यू.